असेल तर काहीही अशक्य नाही, याचं उत्तम उदाहरण गोंदियाचे सायकलिस्ट देवानंद भंडारकर यांनी दिले। चक्क आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांनी गोंदियाहून नागपूर येथील गणपती टेकडी मंदिरापर्यंतचा प्रवास सायकलने केला आणि पुन्हा सायकलने परतही आले। सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत पेट्रोल बचतीचा संदेशही त्यांनी यातून दिला आहे। गोंदियातील देवानंद भंडारकर यांनी आपला वाढदिवस काही वेगळ्या पद्धतीने साजरा केला। दरवर्षी ते वाढदिवसानिमित्त नागपूर येथील गणेश टेकडी मंदिरात दर्शनासाठी मोटरसायकल किंवा कारने जात असत। मात्र यावर्षी गोंदिया सायकलिंग संडे ग्रुपशी जोडल्या गेल्याने त्यांना सायकलिंगची प्रेरणा मिळाली आणि त्यांनी ठरवलं यंदा सायकलनेच जायचं। गोंदियाहून नागपूर सुमारे 165 किलोमीटर अंतर त्यांनी सायकलने पार केलं। गणपती टेकडी मंदिरात दर्शन घेऊन पुन्हा सायकलने गोंदियाला परतले। हा सुमारे 330 किलोमीटरचा प्रवास त्यांनी पूर्ण केला। तर गोंदिया येथे येताच गोंदिया सायकलिंग संडे व गोंदिया नगर परिषदेचे अध्यक्ष सचिन शेंडे यांनी भांडारकर यांचे गोंदियात स्वागत केले। नमस्कार, मी देवानंद भांडारकर। माझा वाढदिवस होता। दरवर्षी बाईकनी किंवा कारने जायचो। यावर्षी सायकल संडे ग्रुपशी जुळलं असल्यामुळे मला त्यांच्या सायकलिंगची प्रेरणा मिळाली। त्यामुळे आणि मग सायकल घेऊनच मी नागपूरला गेलो गणेश टेकडी मंदिरला। अंदाजे 8 तासामध्ये मी राईड पूर्ण केली गणेश टेकडी मंदिराला। तिथं पूजा वगैरे करून रिटर्न तिथं स्टे केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत गोंदियाकडे आलो होतो। आता 8 वाजता मी गोंदियाला आता स्टे आलो। सायकल चालवले पाहिजे, कारण की कसं असते, सायकलने तुमची सेहत आणि फिटनेस वगैरे सर्व राहते। आणि आता जे काळ सुरू आहे वारचं, त्यामुळे तुम्हाला केव्हा कशी परिस्थिती येणार ह्याची काही जाणीव नाही आहे। सायकल असली तर आपल्याला पेट्रोलची गरज नाही भासणार। कधी आपण त्या गोष्टीकरता तयार राहू। आपण आजारपणापासून आपण मोकळे राहू। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।